ठाण्यामध्ये अनंत आकाश पुस्तक प्रकाशन सोहळा उद्धव ठाकरेंनी दिला अनंत तऱ्हेंच्या आठवणींना उजाळा। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा ट्रेलर लॉन्च। महेश पांजरेकरांच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च। आगामी निवडणुकांसाठी युती संदर्भात आढावा घेत आहोत। शक्य असेल तिथे युतीचा प्रयत्न। युतीचे अधिकार जिल्हा स्तरावर दिले। स्वतंत्र लढलो तरी मित्र पक्षावर टोकाची टीका करायची नाही, मुख्यमंत्र्यांचे आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। बैठकीला सर्व आमदार खासदार उपस्थित। जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे मोदींच्या पातळीचे। एकनाथ शिंदे यांच्या करोडो रुपयांची चौकशी करा, चंद्रकांत खैरे यांचं वक्तव्य। सचिन घायवळ प्रकरणामध्ये रोहित पवारांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप। सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत घायवळ व्यासपीठावर। रोहित पवारांनी जारी केला व्हिडिओ। विधिमंडळामध्ये दिलेली आश्वासनं 90 दिवसांमध्ये पूर्ण करा। संसदीय कार्य विभागानं काढलं परिपत्रक। सार्वजनिक कामांना गती मिळेल, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा विश्वास। काँग्रेसच्या माजी नगरसेविकेचं देखील 2 ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव। काँग्रेसच्या वोट चोरीच्या आरोपांवर भाजप नगरसेवक संजय थेराडे यांचं प्रत्युत्तर। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल। अंबरडा मोर्चामध्ये अंबादास दानवे यांचा सरकारवर जोरदार निशाणा। कर्जमाफी होईपर्यंत सरकारला सोडणार नाही, शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, उद्धव ठाकरेंचा निर्धार। सरकारनं इतिहासातील सर्वात मोठी थाप मारली। सर्वात मोठं पॅकेज नाही तर सर्वात मोठी थाप। शेतकऱ्यांसाठी सरकारच्या पॅकेजवरून उद्धव ठाकरेंची टीका। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 लाख द्या, शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत द्या, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। 50 खोके घेतले, त्यांच्याकडून 50,000 हेक्टरी मागतोय ठाकरेंचा टोला। केंद्रानं महाराष्ट्रामध्ये मदत का दिली नाही, पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला मदत का नाही, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल। मोदींकडून पॅकेजच्या घोषणेची अपेक्षा होती, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांवर पुतना मावशीचं प्रेम। ठाकरेंचा अंबरडा मोर्चा नाटकी। ठाकरेंच्या अंबरडा मोर्चावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। अंबरडा फोडण्यापेक्षा स्वतःवर आसूड उगवला असतात तर बरं झालं असतं। अंबरडा राखून ठेवा, तो मुंबई छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील पराभवानंतर तुमच्या मदतीला असेल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबरडा मोर्चावर ट्विट करत शेलारांची आता टीका। निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक अंबरडा मोर्चा काढणं चुकीचं। प्रताप सरनाईकांची ठाकरेंवर टीका। शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल यासाठी निवेदन द्या, सरनाईकांचा ठाकरेंना खोचक सल्ला। निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा अंबरडा। शेतकऱ्यांसंदर्भात उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये सहानुभूती नाही। माजी आमदार शहाजी बापू पाटलांची ठाकरेंवर बोचरी टीका। महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सगळं सुरू। उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना त्रास दिला, उद्धव ठाकरेंचा मोर्चा फेल झाला। भाजप आमदार प्रशांत बंब यांची टीका। एखादा दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतं, कबुतरांसाठीच्या शांती सभेत जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त वक्तव्य। मी डॉक्टरांना मूर्ख मानतो, जैन मुनी कैवल्यरत्न महाराज यांचं वक्तव्य। कबुतराची हत्या म्हणजे शंकराची हत्या झाल्यासारखं, शांती सभेत जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त विधान। कबूतर आणि गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, सुरेशजी महाराज यांचं सरकारला आवाहन। शस्त्र उचलायची वेळ आली तरी आम्ही उचलू, कबुतरांसाठी नागासाधू यांची फौज उभी करू, जैन धर्मगुरू यांचा सरकारला इशारा। लोढा कबुतरांसाठी टॉवर उभारणार, हर्षवर्धन सपकाळांचा टोमणा। जैन मुनींचा निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचं सपकाळांकडून स्वागत। ठाण्यामध्ये म्हाडाच्या कोकण विभागातील घरांची सोडत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते म्हाडाच्या घरांची सोडत। निवडणुका शिवसेनेसाठी नव्या नाहीत, येत्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। छत्रपती संभाजीनगरातील बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी विक्रीस ठेवलंय। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा टोला। सत्तेमध्ये असताना दमडी न देणारी ठाकरेंची शिवसेना आता शेतकऱ्यांच्या नावानं ढोंग करते, नवनाथ बन यांचा हल्लाबोल। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कल्याणमध्ये आंदोलनात सहभागी। कल्याणच्या डीसीपींची भेट घेऊन
मामा पगारेंसंदर्भात जो व्यवहार झाला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मालाडमधील मंत्री मंगल प्रभात लोढांचा जनता दरबार रद्द, लोढांनी काढली अधिकाऱ्यांची खरळपट्टी। मालाडच्या पी दक्षिण विभाग महानगरपालिका कार्यालयातील प्रकार। मालाड जनता दरबारामध्ये अंडफेक वादावरून तक्रार नोंद, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या निर्देशानंतर कारवाई, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू। चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा पार, पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडून सांगोल्यातील घटनेचा निषेध, राज्य सरकार समतेच्या तत्वाच्या विरोधात वागत असल्याची जानकरांची टीका। अमरावतीमध्ये माधा नेते दिव्यांग संमेलनाचं आयोजन, सक्षम आणि संत गुलाबराव महाराज संस्थांच्या वतीनं संमेलनाचं आयोजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रमुख उपस्थिती। दिव्यांगांनी हार मानण्याची गरज नाही, दृष्टीहीन असतानाही गुलाबराव महाराज यांनी ग्रंथ लिहिले, हा दैवी चमत्कार। अमरावतीमध्ये नितीन गडकरींचं वक्तव्य। सरकार जितकी मदत करेल तितकीच मदत आम्ही करणार, आमदार अभिमन्यू पवारांची घोषणा। लातूरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार अभिमन्यू पवारांचा दिलासा। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते अनेक वास्तूंचं भूमिपूजन, धोंडेवाडी कराड येथे व्यसनमुक्ती केंद्र, अनाथ आश्रम आणि गोशाळा यांचं भूमिपूजन संपन्न। नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रम, कार्यक्रमामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह 4 जागतिक विक्रमांची नोंद, 15,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग। साताऱ्यातील औंधमध्ये 85व्या राष्ट्रीय संगीत महोत्सवाचं आयोजन, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, देशभरातील नामांकित गायक या महोत्सवात सहभागी। सर्व शाळांची सुरक्षा तपासणी आणि पोर्टल प्रसिद्धीचे उच्च न्यायालयाचे आदेश, बदलापूर प्रकरणानंतर उच्च न्यायालय सक्रिय। व्यापारी मित्रमंडळाचे 33व्या वर्षामध्ये पदार्पण, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक सलोखा जपण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, पूजेच्या थाळी सजावटीच्या स्पर्धेमध्ये 100 महिलांचा सहभाग। बीडच्या आगर नांदूरमध्ये पूरग्रस्तांना मदतीचं वाटप, पुण्यातील समर्थ युवा प्रतिष्ठानचा पुढाकार, किराणा मालाच्या किटचं वाटप। वाशिममध्ये बांबू परिषद आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन, निसर्गचक्र सुरळीत करण्यासाठी बांबू लागवड ही काळाची गरज, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं वक्तव्य। भंडाऱ्यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का, शिवसेनेचे लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी यांचा भाजपमध्ये प्रवेश। राज्यातील जमीन मोजणी प्रकरण 30 दिवसांमध्ये मार्गी लागणार, महसूल विभागाचा निर्णय, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची एक्सपोस्टच्या माध्यमातून माहिती। मराठवाड्यातील आत्महत्या रोखण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीमधून प्रबोधन, संतांच्या विचारातून वारकरी गावागावातील शेतकरी आत्महत्या रोखतील, विठ्ठल पाटील यांचा विश्वास। अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव, देश विदेशातून आलेल्या लाखो गुरुदेव भक्तांनी वाहिली तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली। पंतप्रधानांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य योजनेचा शुभारंभ, छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रमाचं थेट प्रसारण, योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश। अनिल अंबानींचे जवळचे सहकारी अशोक पाल यांना अटक, मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये ईडीची कारवाई, त्यांच्यावर एससीसीआयला 68 कोटींची बनावट बँक हमी दिल्याचा आरोप। आता काढा दंडा, भयमुक्त नाशिक हाच अजेंडा, बॅनरबाजी करत नाशिककरांचा पोलिसांच्या टवाळखोरांवरील कारवाईला पाठिंबा। मराठवाड्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम आधार दिंडीचं आयोजन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून दिंडी, आज धाराशिवमधून आधार दिंडीला सुरुवात। वाढवण बंदर प्रकल्पाचं सर्वेक्षण सुरू, सर्वेक्षणासाठी पोलीस बंदोबस्त तैनात, वाढवणसह परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप, स्थानिकांकडून बंदराच्या विरोधात घोषणाबाजी। मुलुंडमधील पदपथांवर बांगलादेशी घुसखोरांचं साम्राज्य पसरत असल्याचा दावा, भाजपच्या नेत्यांनी केली पदपथांची प्रत्यक्ष पाहणी, पाहणीच्या दरम्यान फेरीवाल्यांना पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आलं। खेड तालुक्यातील जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळा जगामध्ये 1 नंबर, शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली शाळेला भेट, केलं शिक्षक विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांचं कौतुक। यवतमाळ शहर पोलिसांकडून 49 हरवलेले मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द, ऑपरेशन प्रस्थान या विशेष मोहिमेच्या अंतर्गत कारवाई। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा प्राप्त, स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरण निकषांवर उतरल्यामुळे दर्जा प्राप्त। मातीच्या किल्ल्यांचा खेळ अलिप्ततेकडे, सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये यंदा मातीच्या किल्ल्याच्या मागणीमध्ये तब्बल 80% घट।
नाशिकच्या रामकुंड भागातील बहुचर्चित वस्त्रांतरगृहावर हतोडा. वस्त्रांतरगृहाचं मुख्य इमारत तोडायला सुरुवात. रामकाल पथ प्रकल्पासाठी अडथळा होत असल्याने इमारतीवर हातोडा. परीक्षा फी न भरल्यानं विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या बाहेर हाकललं. हिंगोलीच्या दांडेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील धक्कादायक प्रकार. लाडक्या बहिणींना मिळाली दिवाळी भेट. सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यामध्ये जमा. आतापर्यंत 1 कोटी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण. ज्यांनी केवायसी पूर्ण केली नाही त्यांना देखील यावेळेसचा हप्ता वर्ग करण्यात आला. चांदीनं सोन्यालाही टाकलं मागे. 2 दिवसामध्ये तब्बल 20,000 दरवाढ. चांदी 1,70,000वर. चांदीची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14 निविदा रद्द. MMRDA कडून मोठी घोषणा. खासगी गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय. लवकरच नवीन निविदा काढावी लागणार. मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी. उद्यापासून 18 ऑक्टोबरपर्यंत सकाळच्या गाड्यांच्या वेळेमध्ये बदल. मेट्रो मार्गिका 7 आणि 2A वर सिस्टीम इंटिग्रेशन आणि सेफ्टी ट्रायल रन सुरू असल्यानं तात्पुरता बदल. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम. महामार्गावरील वेताळ, बांबर्डे आणि पणदूर येथील खड्डे बुजवल्यानंतर काही दिवसांमध्ये खड्डे जैसे थे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता. औद्योगिक क्षेत्रामध्ये अवैध पार्किंग केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर 13 दिवसांनी मागे. महायुती सरकार निषेध म्हणून तेरवीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवून आंदोलनाचा समारोप केला. यवतमाळच्या पुसद येथे संघर्ष शेतकरी संघटनेचं आमरण उपोषण. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ उपहासात्मक केलं आंदोलन. तर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली मदत पॅकेज ही फसवी असल्याचा आरोप. सिंधुदुर्गमध्ये भव्य हिंदू एकता महारॅली. वाढते अत्याचार, गोमांस वाहतूक तसंच हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महारॅली. महारॅलीमध्ये दोडामार्गवासी आणि हिंदू संघटना सहभागी. कल्याणमध्ये प्रकाश पगार यांना साडी नेसवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर आणि सरन्यायाधीशांवर बोट फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी करत काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आंदोलन. साताऱ्यातून संविधान संघर्ष मोर्चा. न्याय व्यवस्थेवरील वाढत्या हल्ल्याच्या विरोधामध्ये मोर्चा. तब्बल 35 संघटना लोकशाही रक्षणासाठी एकत्र. आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून अर्ध्या तासामध्ये खंडित गॅस पुरवठा सुरळीत. कोल्हापूरमध्ये खंडित गॅस पुरवठ्याच्या निषेधार्थ नागरिकांचा रास्ता रोको. बीडमधील संभाजीनगर पोलीस ठाण्यासमोर वारकरी संप्रदायाचा मोर्चा. नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्थेवरील हल्ल्याचा निषेध. फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन. नांदेडमध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणीसाठी खासदार अशोकराव चव्हाणांचा ताफा अडवत बंजारा समाज बांधवांनी केली घोषणाबाजी. पुण्यात तळेगाव उरुळी बायपास रेल्वे प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांचं जन आंदोलन. आंदोलनाला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार बाबाजी काळेंची भेट. ग्रामस्थांच्या मागणीला देखील पाठिंबा. पिंपरी चिंचवडमधील मोशीमध्ये डीपी रस्त्याचं काम पूर्ण करा. वाहतूक कोंडी सोडवा या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं बेमुदत उपोषण. परभणीमध्ये सरन्यायाधीशांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीनं निषेध. सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी. कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. भात शेतीचं नुकसान होण्याची शक्यता. खराब हवामान आणि अतिवृष्टीचा कांदा पिकाला मोठा फटका. पीक वाचवता न आल्यानं शिरूरच्या बळीराजानं हताश होऊन कांद्यावरती ट्रॅक्टर फिरवला. नवी मुंबई बाजार समितीमध्ये आवक वाढल्यानं कांद्याचे दर झाले कमी. विविध जिल्ह्यातून कांदा दाखल. सध्या 10% कांद्याचे दर कमी. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटामध्ये. करपा रोगानंतर तुडतुडा रोगाची लागण. तर पीक विमा कंपन्या तक्रार नोंद करण्यास असमर्थ. शेतकरी हैराण. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट. लॉन्च केल्या 35,440 कोटींच्या 2 योजना. निवडक 100 जिल्ह्यांमध्ये सिंचन सुविधा आणि कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार. बिहार एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत. भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र. योग्य तपास. विमानांची उड्डाणं रोखणं. विशेष ऑडिट. पत्रातून पायलट संघाच्या 3 मागण्या.
चीनमध्ये गुगलने खास डुडल बनवलं. डुडलमध्ये गुगलचा लोगो केळीच्या पानावर इडली आणि पिठाच्या वाट्या आणि चटण्यांमध्ये रूपांतरित करण्यात आला. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये रोहित शर्माचा सराव पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी. रोहितनं घेतली चिमुकला फॅनची भेट. हृदयस्पर्शी व्हिडिओ झाला व्हायरल. हार्दिक पंड्यानं दिली प्रेमाची कबुली. शेअर केली नव्या गर्लफ्रेंड सोबतचे फोटो. माहिका शर्मा सोबत वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन. अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 83व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईतील जलसा निवासस्थानाच्या बाहेर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव. सिंधुदुर्ग अंबोली येथील शाळेतील मुख्याध्यापकाची आत्महत्या. टीएटी परीक्षेमध्ये अपयश आल्यानं उचललं टोकाचं पाऊल. संगमनेरमध्ये शाळकरी मुलीवर बिबट्याचा हल्ला. वन विभागाच्या मदतीनं पिंजरा टाकून बिबट्याचा जेरबंद. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. माजलगावातील सादोळा येथे ट्रक आणि दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू तर 1 जण जखमी. नावे आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना महिलेच्या नावे फोटो आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीनं 10 लाखांची मागणी केली होती. निलेश घायवळच्या विरोधामध्ये ब्ल्यू कॉर्नर रेड कॉर्नर नोटीस जारी. भाऊ सचिन घायवळवर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. कोथरूड गोळीबार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. सोलापुरातील अभिषेक नगर भागामध्ये सशस्त्र चोरी तर 4 शस्त्रधारी चोरट्यांकडून चाकूचा धाक दाखवत सोने आणि पैशांची चोरी. साताऱ्यातील सासपडे भागात अल्पवयीन मुलीची हत्या. अतिप्रसंगाच्या प्रयत्नातून हत्या झाल्याची माहिती. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळमध्ये अधिकतम व्याजाचे आमिष दाखवत नागरिकांची 3.25 कोटींची फसवणूक. TDWJ कंपनी फसवणूक प्रकरणामध्ये अटकेतील दोघांची कारागृहामध्ये रवानगी. गँगस्टर DK रावला अटक करतानाचा व्हिडिओ समोर. कोर्टाच्या आवारामध्येच गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या. सुनावणीसाठी येताच DK रावला खंडणी प्रकरणात अटक. मीरा भाईंदरमध्ये कबुतरांचं खाद्य विक्रेत्याकडून नागरिकावर चाकून हल्ला. दुकानदाराला प्लास्टिकची ताडपत्री काढण्याची विनंती केल्यानं चिडून हल्ला. खाद्य विक्रेत्यावर गुन्हा दाखल. वाशीमधील कारंजामध्ये मनोरंजन क्लबवर पोलिसांची धाड. 49 जणांवर कारवाई. 37,89,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त. इचलकरंजीमध्ये दारू अड्ड्यावर आमदार राहुल आवाडे यांची धडक कारवाई होत नसल्यानं प्रशासनाला धरलं धारेवर. पुन्हा दारू अड्डा सुरू होता कामा नये, आवाडेंचा इशारा. परभणीमध्ये झरीजवळील आखाड्यावर चोरट्यांचा धुमाकूळ. सोन्या चांदीचे दागदागिने चोरट्यांनी केले लंपास तर मोटारसायकल सुद्धा पळवली. रस्त्याच्या वादातून एकाचा खून. 5 जणांवर गुन्हा दाखल. घनसावंगीमधील घटना. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.